मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. काही गोष्टी काळासोबत बदलतात, काही अगदी तशाच राहतात. 5-6 हजार चौरस फुटांच्या प्लॉटवरती एक मजली छोटीशी बंगली, लोडबेरींचं बांधकाम, चहूकडे मोकळी जागा. ही दृश्ये काळासोबत बदलली. शहर कोणतंही असो, अशा छोट्या बंगल्या जमीनदोस्त झाल्या. त्याच जागेवरती 10-12 मजली अपार्टमेंट्स उभी राहिलीत. त्यांनी शहरांचा चेहरा मोहराच बदलून टाकला. अशाच एका 10 मजली इमारतीत 4थ्या मजल्यावरच्या सदनिकेत समर्थांनी आपला मुक्काम हलवला. त्यालाही काही काळ उलटला होता. परंतु एक गोष्ट मात्र बदलली नव्हती. माझी समर्थांकडची सायंकाळची फेरी. आधीच्या छोट्या खोलीत, नंतरच्या बैठ्या बंगलीत आणि आता 410 आदित्य अपार्टमेंट्स या पत्त्यावरती. माझी भेट निरंतर सुरू होती. आणखीही एक गोष्ट बदलली नव्हती. समर्थांचं कार्य. आजही कोणत्या तरी विचित्र, भयंकर परिस्थितीत सापडलेले लोक समर्थांची मदत मागण्यासाठी यायचे. समर्थ नेहमीप्रमाणे त्यांना धीर देत असत. त्याही परिस्थितीतून बाहेर काढीत असत. माझे खरोखर भाग्य की मी आजही या सर्व घटनांचा साक्षीदार होतो आहे. त्या दिवशी मी असाच नेहमीप्रमाणे समर्थांच्या फ्लॅटमध्ये बाहेरच्या खोलीत बसलो होतो. समोरच्या खुर्चीमध्ये बसून समर्थ हातातल्या मोबाईलमध्ये लक्षपूर्वक बघत होते. त्यांना येणारे मेसेजेस बहुधा मदतीची याचना करणारे असतात किंवा मग आभार मानणारे. आभाराचे मेसेजेस समर्थ बहुधा वाचतही नाहीत. तो त्यांचा स्वभाव आहे. मदतीच्या हाकेला मात्र ते कधीच दुर्लक्षित नाहीत. असे संदेश किती का लांबलचक कंटाळवाणे असेनात, समर्थ ते काळजीपूर्वक वाचतात. लोकांच्या चिंतेमध्ये स्वतः बुडून गेलेले समर्थ नुसते समोरून बघणं हाही एक आनंद असतो. तो मी उपभोगीत होतो. मध्ये समर्थांनी दीर्घ निश्वास सोडला. आप्पा, कोणाकोणाच्या दैवात काय काय संकटे लिहून ठेवलेली असतात बघ. यावर मी काही बोलणार एवढ्यात दारावरील बेल कर्कशपणे वाजली. बराच वेळ वाजली. त्या वाजवण्यात एक प्रकारचा अधीरपणा, उर्मटपणाही होता. मी काहीसे चिडून दाराकडं पाहिलं. समर्थांच्या कपाळावरही क्षणभरच पण आठी उमटली. मात्र त्यांनी शांतपणे म्हटलं, आप्पा जरा बघतोस का रे, प्लीज. मी जाऊन दार उघडलं. बाहेर एक 30-35ची बाई अवघडून उभी होती. तिच्या सोबत तिचा, बहुधा तिचाच असावा, 8-10 वर्षांचा मुलगाही होता. त्यानेच हात उंचावून बेलच्या बटणावर बोट ठेवलेलं होतं. मी दार उघडल्याबरोबर तो मुलगा माझ्या बाजूने सरळ आत खोलीमध्ये आला सुद्धा. त्या बाई अरे अरे करत होत्या तिकडे त्याने लक्षच मुळी दिलं नाही. त्यांना काय बोलावं ते सुचेच ना. कोण हवंय हो आपल्याला, मी विचारलं. समर्थांना भेटायचं आहे. ते इथेच राहतात ना हो. होय होय, या आतमध्ये. मी दारातून बाजूला झालो. त्या आत आल्या. क्षणभरातली परिस्थिती बघताच त्यांना अंदाज आला की खुर्चीत बसलेले गोरेपान चष्मेवाले ग्रहस्थ हेच समर्थ असावेत. त्यांनी हात जोडून समर्थांना नमस्कार केला. नमस्कार, मी अस्मिता नाईक. मला, एवढे बोलून श्रीमती नाईक आपल्या पर्समध्ये काहीतरी शोधू लागल्या. काही क्षणांतच त्यांनी पर्समधून एक कागदाची घडी बाहेर काढली. ती कोणाकडे द्यावी या विचारात त्या असतानाच समर्थांनी मला खून केली. मी तो कागद हाती घेतला. एखाद्या छोट्या जुन्या डायरीचे ते पान असावे. त्यावर मोजकाच मजकूर होता. साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. श्रीमती नाईक ह्या माझ्या जवळच्या परिचित आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. आपला स्नेहांकित भाऊधारक. भाऊ हा शब्द लिहिताना अला उकार देऊन सावरकरी पद्धतीने लिहिले होते. ती चिठ्ठी मी समर्थांकडे दिली. ती कोणी दिली हे मला सुद्धा लक्षात आलं. परिचित मंडळींमध्ये भाऊ या नावाने ओळखले जाणारे श्री नारायण धारप यांचीच ती चिठ्ठी होती. समर्थांच्या अफाट लोकसंग्रहात सर्व प्रकारची माणसे होती.
त्यात काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वेही होती. अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रकरणात धारप समर्थांना भेटले. ती ओळख पुढे स्नेहात रूपांतरित झाली. नारायण धारपांना स्वतःला समर्थांच्या मदतीची कधीच गरज पडली नाही, पण त्यांच्या परिचितांपैकी काही जणांना त्यांनी आवर्जून समर्थांकडे पाठवले होते. धारपांना समर्थांच्या कार्याविषयी नितांत आदर होता, आस्था होती. मी समर्थांच्या वेगवेगळ्या साहसाची नियमितपणे टिपणे ठेवतो हे समजल्यावर धारपांनी मला विनंती करून ती टिपणे वाचायला नेली. नंतर अर्थात मला विचारूनच त्या आधारे अनेक कथा लिहिल्या. काहीसे संकोचाने नमूद करतो की त्या कथांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी न चुकता केलेला आहे. त्यांच्या लेखणीला एक अभिजात स्पर्श होता. त्यामुळे ज्या घटना मी प्रत्यक्षात अनुभवल्या त्या देखील धारपांच्या कथेत वाचताना एक निराळाच आनंद मिळत असे. समर्थ आपल्या स्वभावानुसार याबाबत कधीच काही बोलत नसत, पण त्यांना धारपांबद्दल नितांत आपुलकी होती. चिठ्ठी हातात घेऊन समर्थांनी तिचे किंचित काळ निरीक्षण केले. घड्या पडलेला तो कागद बघून ते अस्पष्ट हसले. कधी दिली चिठ्ठी त्यांनी विचारले. त्या सरशी श्रीमती नाईक गोऱ्या मोऱ्या झाल्या. 1 महिना झाला असेल हो. माझ्याकडूनच उशीर झाला. एक वेडी आशा मनात होती की या चिठ्ठीची गरज पडणार नाही, पण नंतर अशा काही घटना घडल्या की एक क्षण वाटलं स्वतः भाऊंना सोबतच घेऊन जावं. मग भाऊ गेले हे मला परवा समजलं. एक आधारच गेला हो. कदाचित अजूनही चालढकल माझ्याकडून झाली असती, पण समर्थ आज मात्र. एवढं बोलून श्रीमती नाईक गप्प झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती, घृणा, अविश्वास दाटून आले होते. बोलायला शब्द सापडत नव्हते. त्यांचा चेहरा शरमेने लाल झाला होता. त्या मनातल्या मनात स्वतःशीच झगडत असाव्यात. मध्येच त्यांनी असहाय्यपणे मुलाकडं पाहिलं. इकडे बघा. एवढं समर्थ बोलले. नायकांनी नजर उचलून समर्थांकडे पाहिलं. त्या स्नेहपूर्ण नजरेने आणि आवाजाने नाईकबाईंच्या मनाचा बांध फुटला. वरकरणी साधे वाटणारे शब्द असले तरी ते उच्चारण्यामागे समर्थांची अनेक वर्षांची तपश्चर्या होती. माणसाच्या मनावरती आलेला ताण, पडलेली अव्यक्त बंधने तोडून टाकण्याची क्षमता त्या शब्दांमध्ये होती. नाईक भडभडा बोलू लागल्या. समर्थ, मी अस्मिता नाईक. हा माझा मुलगा अथर्व नाईक 4थीत शिकतो. घरामध्ये आम्ही दोघेच असतो. मी एका खाजगी कंपनीत नोकरी करते. त्या काहीशा घुटमळत म्हणाल्या. माझे आणि मिस्टरांचे वाद आहेत. ते आमच्या सोबत राहत नाहीत. घरातल्या वातावरणामुळे अथर्व जरा हट्टी झालाय. त्याला कोणी सोबतीला नाही ना. मग सतत मोबाईल नाही तर कम्प्युटरवर गेम्स खेळत बसतो. तो शाळेतून येतो तेव्हा मी घरी नसते. शेजारी किल्ली ठेवलेली असते. ती घेऊन अथर्व दार उघडतो. मी घरी येते तेव्हा तो कायम व्हिडिओ गेम्स मध्येच गुंतलेला असतो. समर्थ, अहो मला सगळं समजतंय की हे चांगलं नाही, पण काय हो करू. माझा अगदी नाईलाजच झाला आहे. इथे अस्मिताबाईंनी नकळत मुलाला जवळ ओढलं. तो मात्र या कशाशीच संबंध नसल्यासारखा निर्विकारपणे बसला होता. या गेम्सच्या वेडापायी मी अधूनमधून रागावतेही त्याला. ते नुसतंच वेड असतं तर गोष्ट वेगळी होती हो, पण काही महिन्यांपासून मला अथर्वमध्ये खूपच फरक जाणवू लागला. फरक म्हणजे आता कसा सांगू, मलाच नीटसं कळत नाहीये. तो की नाही अचानक मोठ्या माणसासारखा वागू लागला. त्याचं बोलणं, चालणं, हालचाली हे सगळे एखाद्या प्रौढ माणसासारखं झालं. मला आतून कुठेतरी असा फील येऊ लागला की मी घरामध्ये एका मुलासोबत नाही तर एका मोठ्या माणसासोबत राहते. ती भावना अजिबात चांगली नव्हती. तिला घाबरून मी स्वतः आधी सायकॅट्रिस्टकडे गेले. त्याचा उपयोग झाला नाही. तेव्हा अथर्वला सुद्धा घेऊन गेले. मला न परवडणारी फी भरून वेळ घालवून आमच्या हाती काही आलं नाही. या पिढीतील मुले अशीच वागतात. याला ते लोक सीओसीडी की कायसे म्हणतात वगैरे पुस्तकी ज्ञान फक्त मिळालं. ते घेऊन मी काय हो करणार होते. माझ्या मुलाचे मी काय करू या प्रश्नाला कोणीच उत्तर दिले नाही. बोलताना त्यांना जरा दम लागत असावा. काही क्षण त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्या दिवशी मी संध्याकाळी घरी आले. माझ्या किल्लीने दार उघडून घरात आले. आमचा छोटासा फ्लॅट आहे, 3 खोल्यांचा. बेडरूमचे दार बंद होते.
आणि अचानक मला बेडरूमच्या आतून दोघा पुरुषांचा आवाज आला. समर्थ, त्या क्षणा इतकी मी आयुष्यात कधीच घाबरले नव्हते हो. मला भीतीने अक्षरशः कापरे भरले. पहिला विचार मनात आला की कोणीतरी घरफोडी करून आतमध्ये शिरला आहे. अथर्व त्याच खोलीत बसतो. त्याच्या चिंतेने जीवाचे अगदी पाणी पाणी झाले. तरीही धीर करून मी बंद दाराजवळ जाऊन कानोसा घेतला. तो आवाज, ती भाषा, ते शब्द काहीच ओळखीचं नव्हतं. त्या दोघांपैकी एक जण मध्येच हसला. कसले ते घाणेरडे फिसकारल्यासारखे हसू. देवा रे! हे सांगत असतानाही अस्मिताबाईंच्या अंगावरती शहार आला. त्या सगळ्या भीतीवरती अथर्वच्या काळजीने मात केली. मनात फक्त त्याचाच विचार थैमान घालत होता. सगळा धीर गोळा करून मी दाराजवळ गेले आणि नॉब फिरवून अगदी हलकच दार उघडलं. आणि समर्थ, त्या दिवसातला दुसरा धक्का मला बसला. समोर कॉटवरती अथर्व शांतपणे झोपलेला होता. मला वेड लागायचंच तेवढं बाकी होतं. मग काय, पुन्हा तेच चक्र, तेच मानसोपचार तज्ञ, ती सिटिंग्स. यावेळी आणखी एक शब्द तेवढा कळला. MPD, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. पुस्तकी ज्ञानात निरुपयोगी भर. दुसरं हो काय, ते काहीही म्हणोत. मला खात्री होती की तो आवाज माझ्या अथर्वाचा नव्हताच मुळी. अखेर सारा अभिमान, अहंकार बाजूला ठेवून नवऱ्याच्या दारापाशी गेले. सॉरी म्हटलं, भीक मागितली मदतीची. आई आहे हो मी अथर्वची. पण नवऱ्याने मलाच दोष दिला. म्हणाला, तुझ्या जिद्दीपोटी मुलाचं आयुष्य बर्बाद करते आहेस तू. मला त्याने अक्षरशः हाकलून दिलं. अथर्वला काय झालं आहे ते बघावंसही वाटलं नाही त्याला. थोडं थांबून त्या म्हणाल्या. तेच गलिच्छ आवाज आणखी 1-2 वेळा मी ऐकले. पण बंद दाराआडूनच. कळतच नव्हतं खरं काय आणि खोटं काय. माझ्या सांगण्यावरती कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. अशातच भाऊ धारपांची भेट झाली. त्यांनी मात्र क्षणभर सुद्धा अविश्वास दाखवला नाही माझ्या हकीकतीवर. उलट म्हणाले की हा डॉक्टरांचा विषय वाटत नाही. त्यांनी आपले नाव सुचवले. ही चिठ्ठी मला लिहून दिली. या झाल्या मागे घडलेल्या गोष्टी. आज काय झालं ते सांगता का हो? समर्थ बोलले. आज सकाळी. पण समर्थ, आज काहीतरी घडलं आहे हे तुम्हाला हो कसं कळलं? नाईकबाईंनी विस्मयाने विचारले. त्यावर समर्थ किंचित हसले. हे अनुमान अगदी सोपं नाही का? जेव्हा या घटना घडल्या, जेव्हा भाऊंनी तुम्हाला चिठ्ठी दिली, तेव्हा तुम्ही इथे आला नव्हतात. आज अचानक घाईघाईने आलात. मुलाला घेऊन आलात. याचा उघड अर्थ असा आहे की काहीतरी महत्वाचं आज घडलं आहे खास. तसंच झालंय हो. आज सकाळी मी नेहमीप्रमाणे कामावर जाण्याची तयारी करत होते. कॉटच्या शेजारी टेबल आहे. त्यावर अथर्वचा लॅपटॉप उघडाच पडला होता. मी सांगितलं का तुम्हाला? अथर्वचा वेगळा लॅपटॉप आहे. त्यावर त्याचे सगळे गेम्स वगैरे त्याने भरलेत. तर तो लॅपटॉप टेबलवर उघडा राहिलेला दिसला. म्हणून मी तो बंद करण्यासाठी तिथे गेले. अथर्व आंघोळीला गेला होता. जशी मी लॅपटॉपच्या जवळ गेले तसा मला तोच घाणेरडा पुरुषी आवाज ऐकू आला. खसखसता, शहारे आणणारा आवाज. माझ्या जीवाचा अगदीच थरकाप उडाला. पण वाटलं याच्या एखाद्या गेम मधला तो आवाज असावा. तोच मला आधीही ऐकू आला असेल. किती सोयीस्कर विचार नाही का? पण तो अभद्र आवाज ऐकायलाच नको. म्हणून लॅपटॉप बंद करण्यासाठी कीबोर्डवरती मी बोट टेकवलं. आणि नाईकबाई ओक्साबोक्शी रडू लागल्या. लज्जेने, अपमानाने त्यांचा चेहरा विवर्ण झाला. एवढा वेळ आवरून धरलेला भावनाक्षोभ उफाळला. हुंदक्यांनी त्यांचे अंग गदगदत होते. बराच वेळ त्या तशाच रडत होत्या. नवल म्हणजे एवढं होऊनही अथर्व निर्विकार बसला होता. कावरा बावरा सुद्धा झालेला दिसला नाही. समर्थांनी बाईंचा आवेग ओसरू दिला. मग ते मृदूपणे बोलले. बोला, मोकळेपणाने सांगा. हिते बाईंनी साशंकपणे माझ्याकडं पाहिलं. अनेकदा घडलेली गोष्ट आणि अनेकदा उच्चारलेले वाक्य समर्थांनी पुन्हा उच्चारले. हे आप्पा जोशी आहेत, माझे मित्र, माझे सहकारी. ह्यांच्या समोर निश्चिंतपणे बोलायला काहीच हरकत नाही. समर्थ, मी एकटी बाई आहे, नोकरी करते. माझ्यासारखीला तऱ्हेतऱ्हेच्या नजरा, स्पर्श सहन करावे लागतात. हळूहळू मन निबर होत जातं. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकते.
त्या बाबतीत मी कोडगी झाले म्हणा ना. पण मी कीबोर्डवरती बोट टेकवताच मला जाणीव झाली की की त्या कीबोर्डने माझे बोट कुरवाळले. तो स्पर्श पॉलिकार्बोनेटचा अजिबात नव्हता. तो माणसाचा स्पर्श होता. अत्यंत नीच, अत्यंत हलकट अशा पुरुषाचा वासनायुक्त स्पर्श होता. माझ्या मनाविरुद्ध माझा पूर्ण तळहात त्या लॅपटॉपवरती पसरला गेला आणि ते यंत्र मला स्पर्शाने भोगू लागले हो. अक्षरशः भोगू लागले. मी ठार वेडी कशी झाले नाही हेच कळत नाही. ते सगळं सहन करण्यापलीकडचं होतं हो. विश्वास ठेवा माझ्यावर. अथर्वची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. जणू काही आधारासाठी त्या अथर्वला कवटाळून ओक्साबोक्शी रडू लागल्या. त्या साध्या सरळ मार्गी बाईची कोणत्या तरी बिभत्स विकृत शक्तीने केलेली ही अवहेलना बघून समर्थ तर स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा कठीणपणा आला. मस्तकावरची शीर दिसू लागली. पाठीचा कणा ताड झाला. मला परिचित असलेल्या खुणा, या अमानवी प्रकाराच्या मागे जो कुणी किंवा जे काही असेल त्याची पाळेमुळे आता समर्थ खणून काढणार आणि त्याला शासन करणार ही आता काळ्या दगडावरची रेघ होती. काही काळ मुखपणे बसून समर्थांनी बाईंचा भावनाक्षोभ ओसरू दिला. त्यानंतर बोलायला सुरुवात केली. अथर्व नाही का याचे नाव? हा. काय रे, तुझा लॅपटॉप कोणत्या कंपनीचा आहे? किती साधा प्रश्न. पण अथर्वला तेवढ्यानेही अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. त्याने उत्तर दिलं नाही. तोच प्रश्न समर्थांनी पुन्हा विचारला, किंचित धारदार आवाजात. लेनोव्हो, अथर्वने सांगितलं. माझ्या अनुभवी कानांना जाणवलं की तो आवाज 8 वर्षांच्या मुलाचा नव्हता. ती नजरही एका मुलाची नव्हती. क्षणभर वाटलं की कोणीतरी प्रौढ, राकट इसम खुरटलेल्या शरीराने आणि शाळकरी कपड्यांमध्ये समोर बसलाय. कधी घेतला तो लॅपटॉप? तुम्ही घेऊन दिला का हो त्याला? समर्थांनी बाईंना विचारले. कधी म्हणजे 4-6 महिने बघा झाले असतील, की वर्ष झालं. अलीकडेच आणलाय बघा. हा, आता आठवलं. त्याला वाढदिवसाला मिळाला भेट म्हणून. असं होय. कोणी दिला बरं भेट म्हणून? त्या आपल्या कोण बरं? हा, ते हे असं होतं बघा. अलीकडे बोलता बोलता विसरूनच जाते. आमच्या अगदी जवळचे परिचित आहेत. श्रीमती नाईक आठवण्याचा प्रयत्न करीत होत्या. असू दे असू दे. ते इतकं महत्वाचं नाही. कोणीतरी दिलाय ना. असो. समर्थांनी तो विषय तिथेच थांबवला. कोठे राहता म्हणालात तुम्ही? त्यावर बाईंनी पत्ता आणि मोबाईल क्रमांक सांगितला. समर्थांनी एक ओझरता दृष्टिक्षेप माझ्याकडे टाकला. त्या सरशी मी तो पत्ता व क्रमांक कागदावरती टिपून ठेवला. बरे तर मग मी पाहतो काय करता येईल ते, समर्थांनी सांगितलं. त्यावर नाईक बाई अस्वस्थ झाल्या. ती एक प्रकारे त्यांना निघण्याची सूचना होती. त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या. समर्थ आणखी काहीच बोलले नाहीत असे बघून त्या चाचरत म्हणाल्या, मी आता काय करू? म्हणजे मला वाटलं होतं की काही उपाय सुचवाल आपण, काही अंगारा वगैरे. छे छे, मी असलं काही करीत नसतो हो. समर्थ किंचित उपहासाने हात उडवीत म्हणाले. श्रीमती नाईक उघडपणे निराश झाल्याचे दिसत होते. त्या काही न बोलता मुकाट्याने उठल्या आणि औपचारिक नमस्कार करून निघाल्या. अथर्वही झटक्यात उठला आणि आईचा हात धरून चालू लागला. दाराबाहेर पडताना त्याने किंचित थांबून मागे वळून पाहिलं. त्याच्या पोर सौदा चेहऱ्यावर एक प्रौढ छद्मी हसू उमटल्याचा भास मला झाला. ते दोघेही निघून गेले. ते दोघे गेल्यानंतरही काही काळ समर्थ तसे स्तब्ध ताठ बसून होते. नंतर एक निश्वास टाकून त्यांनी मला विचारलं, काय वाटते तुला आप्पा? समर्थ त्यांची भीती अगदी जेन्युइन असली तरी पण त्यांचे अनुभव अगदी स्वनिष्ठ नाहीत का? त्यांच्या मनाचे हे खेळही असू शकतील असे म्हणतोस? तर मग जाते बघ. समर्थांनी अथर्व ज्या ठिकाणी बसला होता ती जागा बोटानं दाखवली. बैठकीच्या नव्या कोऱ्या जाड सतरंजीवरचा तेवढाच भाग कडक उन्हाने व्हावा तसा विवर्ण झाला होता. एक प्रकारचा कुबट दुर्गंध त्या ठिकाणी जाणवत होता. चांगले अथवा वाईट, काहीतरी आपल्या खुणामागे सोडूनच जातं. समर्थांचा आवाज आला. ती सतरंजी आता आपल्याला बदलावी लागणार. अथर्व, पण तो अवघा 7-8 वर्षांचा असेल नाही समर्थ?
म्हणूनच आप्पा, म्हणूनच. त्या बाई पतीसोबत का राहत नाहीत यात मला पडावयाचे नाही. कदाचित त्या वादात बाईंची स्वतःचीही चूक असेल. त्यांचा नवरा बायकोचा वाद त्यांनी निपटावा. पण सूड म्हणून एखादा अमानवी मार्ग वापरणं आणि त्यातही एका अजाण मुलाला माध्यम म्हणून वापरणं अगदी घृणास्पद आहे. मला ते पसंत नाही, कदापि नाही. हे थांबलंच पाहिजे. समर्थ निर्धाराने बोलले. आप्पा, आपण उद्या श्रीमती नाईकांच्या घरी जाणार आहोत. श्रीमती नाईकांना समर्थांच्या फोनची अजिबातच अपेक्षा नसावी. त्यामुळे त्या फोनमुळं त्यांना आश्चर्य सुद्धा वाटलं आणि दिलासाही वाटला. परंतु त्यांनी तयारी दर्शवूनही समर्थांनी त्यांना स्वतःला घरी येण्यास निक्षून मनाई केली. केवळ घराची किल्ली मागून घेतली. ती किल्ली घेऊन आम्ही बाईंनी दिलेल्या पत्त्यावरती गेलो. सकाळची 11ची वेळ असावी. स्वतः नाईकबाई त्यांच्या ऑफिसमध्ये आणि अथर्व शाळेत गेलेला होता. नव्या शहराच्या नव्या संस्कृतीला अनुसरून आजूबाजूच्या फ्लॅटचे दरवाजे बंदच होते. आम्ही तिथे आल्याची दखल कोणीही घेतली नाही. दरवाजाचे लॅच उघडून आम्ही आतमध्ये गेलो. श्रीमती नाईक बोलल्या होत्या त्याप्रमाणे तो छोटासा फ्लॅट होता. आम्ही आत येताच वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली. इथे थांबू नये असे तीव्रतेने वाटू लागले. मी समर्थांच्या मागोमाग चालत होतो. नेहमीची सवय आपली. जसा समर्थांनी बेडरूमच्या लोटलेल्या दरवाजाला हात घातला तसा दुर्गंधाचा एक प्रचंड भपकारा अंगावरती आला. सडलेल्या कुजलेल्या मांसाचा दुर्गंध. तो सहन करण्यापलीकडे होता. समर्थांनी आपल्या हातांची काही विवक्षित हालचाल केली आणि हात झटकले. त्यासरशी तो सुगंध क्षणात विरला. समोर टेबलवरतीच अथर्वचा लॅपटॉप पडला होता. मी अभावितपणे हात पुढे केला. त्यासरशी समर्थांनी, "हा आप्पा, सांभाळून हा," म्हणून मला मागं ओढलं. त्यांनी त्या लॅपटॉपचं लांबूनच निरीक्षण केलं आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की त्याला तसाच राहू देऊन ते पुन्हा बाहेरच्या खोलीत आले. "थोडा वेळ बसूया इथेच," असं तुटक बोलून ते एका खुर्चीत बसले. मीही दुसऱ्या खुर्चीत बसलो. समर्थ डोळे मिटून स्वस्थ बसले होते. मीही काही बोललो नाही. अशा वेळी त्यांची एकाग्रता मोडायची नसते हे मला माहिती होतं. बराच वेळ आम्ही तसेच बसून होतो. काही वेळानंतर अचानक दारावरची बेल कर्कशपणे वाजली. ती अपेक्षित असावी. अशा प्रकारे समर्थांनी मान हलवून मला दार उघडण्यास सांगितलं. मी दार उघडलं आणि एक क्षण माझ्या छातीत श्वास रोखला. बाहेर अथर्व उभा होता. विलक्षण तिरस्काराने माझ्याकडे बघून तो आतमध्ये आला. तो बेडरूमकडे जाऊ लागला तशी त्याला समर्थांनी हाक मारली. अथर्वने क्षणभर समर्थांकडे पाहिले मात्र आणि त्याची नजर तिथेच खिळून राहिली. प्रयोगशाळेतल्या बोर्डवरती टाचणीला लटकलेल्या फुलपाखरासारखी. समर्थांनी खिशातून एक पेनड्राईव्ह बाहेर काढला. तो अथर्वच्या हातात दिला आणि त्याला सांगितले, "हा तुझ्या लॅपटॉपला लाव आणि लॅपटॉप सुरू कर अथर्व." ऐकणाऱ्या इतर कोणालाही ते अगदी साधे वाक्य वाटले असते. पण मला कल्पना होती की अथर्वच्या कानांमध्ये हा आदेश प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या प्रपातासारखा आदळला असेल. ती आज्ञा पाळण्याशिवाय त्याला काही पर्यायच नव्हता. भारलेल्या अवस्थेतच अथर्व आतमध्ये गेला आणि त्याने तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला असावा. काही क्षणांत आतमधून जोरदार शॉर्ट सर्किट झाल्यासारखा आवाज आला आणि आम्ही आतमध्ये गेलो. अथर्व विजेचा झटका लागून जमिनीवरती पडला होता. त्याचा लॅपटॉप जळून काळा ठिक्कर पडला होता. खोलीत सर्वत्र तोच दुर्गंध पुन्हा पसरला होता. या लॅपटॉपला फक्त अथर्वचा स्पर्श ओळखीचा होता आप्पा. तो पेनड्राईव्ह त्यानेच लावणं गरजेचं होतं. थोडा त्रास झाला त्याला, पण काही हरकत नाही. समर्थांनी अथर्वच्या डोक्यावरती हात ठेवला. काही क्षणात तो भानावर आला. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रौढ राकटपणा नाहीसा झाला होता. तो आता खराखुरा शाळकरी मुलगा वाटत होता. आपण शाळेतून घरी कसे आलो हेच त्या बिचाऱ्याच्या लक्षात येत नव्हतं. मग त्याला समर्थांनी एक पटेल असं कारण सांगितलं. "तुला शाळेत चक्कर आली रे. आईला ऑफिसमधून निघता येत नव्हतं म्हणून तिने आम्हाला सांगितलं की तुला घरी घेऊन जा." एवढं सांगून झाल्यावर समर्थांनी एक अनपेक्षित वाक्य जोडलं.
तुला थोडा वेळ बाबांकडे थांबायला सांगितलंय रे आईने. आम्ही पोचवून देतो. त्यांचे घर दाखवतोस का रे आम्हाला? अथर्वने मान डोलावली. आप्पा, कधी कधी वेळप्रसंग बघून शिष्टाचार बाजूला ठेवावे लागतात. समर्थांनी श्रीमती नाईकांच्या फ्लॅटचे दार ओढून घेता घेता म्हटलं. श्रीयुत नाईक माझ्या कल्पनेप्रमाणेच निघाले. व्यसनांच्या आणि उधळपट्टीच्या खानाखुना चेहऱ्यावर, कपड्यांवर आणि राहत्या घरावरही बाळगणारे. अत्यंत कळकट अशा इमारतीतील त्यांच्या खोलीचे दार वाजवले. तसेच तिरसटासारखे कोण हाय असं म्हणत त्यांनी दार उघडलं. दाढीचे खुंट वाढलेले, सिगरेटचा वास अंगाशी दरवळतोय, डोळे जागरणाने सुजवड झालेले. आमच्या सोबत अथर्वला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. त्याबद्दल आमच्यावर काहीतरी आरोप वजा बोलण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं. पण त्याआधी त्यांना ढकलून समर्थ आत शिरलेही होते. अथर्वला लॅपटॉप कोणाच्या हाती पाठवला होतास रे? झटपट सांग, मला थांबायला वेळ नाही. समर्थांचा आवाज अशा प्रसंगी काचेसारखा धारदार होतो. मला दिसत होतं की श्री नाईक उत्तर न देण्याची धडपड करीत होते. वेदनेने त्यांचा चेहरा वेडा वाकडा झाला, पण अखेर त्यांना समर्थांना उत्तर द्यावेच लागले. वीराप्पा. एवढे बोलताच ते वेदनेने किंचाळले. जणू काही समर्थ उत्तरासाठी त्यांची नखेबिखे उचकटत होते. पण त्या किंचाळण्याची समर्थांना मुळीच दया आली नाही. त्यांनी आवाजातील आंच तशीच ठेवून विचारले, पत्ता काय त्याचा? भंगारवाडीत गाळा. आणि अचानक मानेला झटका देऊन ते निपचित पडले. पडू दे त्याला, आपल्या कर्माची फळं भोगतोय तो. बायकोवर सूड उगवण्यासाठी हे अघोरी मार्ग? समर्थ कठोरपणे बोलले. त्याला तशा सूचना दिल्या गेल्यात. या नाईकने ते नाव कधीच कोणाला सांगितले नसते, त्याला आठवलेच नसते. मी ते नाव त्याच्या मेंदूतून ओरबाडून घेतले आहे आप्पा. त्याचाच हा सगळा परिणाम. असो, तू आता श्रीमती नाईकांच्या ऑफिसमध्ये या अथर्वला पोहोचता कर. आणि हो, त्यांना सांग, मी सांगितल्याशिवाय ऑफिसमधून घरी अजिबात जाऊ नका. कोठेही परिचितांकडे वगैरे थांबा म्हणावं. सायंकाळी आपण या वीराप्पाची भेट घेणार आहोत. भंगारवाडी हा गावातला काहीसा बदनाम भाग होता. सिमेंट आणि पत्र्याच्या लहान लहान एक मजली खोल्या, गायच म्हणाना, तेथे ओळीने पसरल्या होत्या. गावातून गोळा केलेलं भंगार सामान आणि बराचसा चोरीचा माल या गाळ्यांमध्ये आणि समोर रस्त्यात ढिगाने रचला होता. बाजूच्या गटारीतील सांडपाणी साचून ठिकठिकाणी पसरलं होतं. अशा गलिच्छ वातावरणात आम्ही चालत होतो. आप्पा, हा जो कोणी वीराप्पा आहे तो निखालस विकृत दिसतो, धोकादायकही. समर्थ, अघोरी कामासाठी तो संगणकाचा वापर करतो? मला जरा नवलच वाटतंय हो. ते का? आप्पा, एकदा का तुम्ही अनैसर्गिकाच्या प्रांतात पाऊल ठेवले की सगळी माध्यमे सारखीच की. आपण कित्येक वेळा अनुभव घेतलाय. अरे, साध्या काड्या, वाळके गवत, माती यांचा वापर करून त्यात अघोरी चेतना भरली गेली होती. ती साधने तरी तशी प्राथमिक दर्जाची होती, तरीही धोकादायक होती. तर मग विचार कर, संगणक जे एक आधुनिक यंत्र आहे, जे अनेक गोष्टी एरवीही करू शकते, ज्याला कृत्रिम बुद्धी आहे, केबल्स अथवा वायरलेस यंत्रणेने ज्याचे एक जाळे सहज तयार होते, त्याला जगभर सर्वत्र प्रवेश आहे, अशा एखाद्या यंत्रामध्ये जर ही अघोरी चेतना भरली गेली तर ते किती पटींनी धोकादायक होऊ शकते रे. मला अशी धास्ती आहे की अथर्वला दिलेला लॅपटॉप ही केवळ एक छोटीशी फांदी आहे या विषवृक्षाची. अशा कितीतरी फांद्या या क्षणाला आसपास घराघरात पसरल्या आहेत, ते ईश्वरालाच ठाऊक. श्रीमती नायकांना आलेला तो किळसवाण्या स्पर्शाचा अनुभव ही तर केवळ एक झलक होती आप्पा. यापेक्षाही खूप वाईट, खूप पाशवी काहीतरी घडू शकलं असतं. ते यंत्र त्यांना खेळवीत होतं, मांजराने अर्धमेल्या उंदराला खेळवावं तसं. यातील सगळ्यात बिभत्स भाग हा होता आप्पा की अथर्वला त्याने कळसूत्री बाहुला बनवलं होतं, आईवर नजर ठेवायला. देव न करो, पण त्या बिचारीवरती काही अमानवी अत्याचार झाला असता तर अथर्व निर्विकार डोळ्यांनी बघत राहिला असता. त्या नाईकची सूडबुद्धी या थराला जाईल. माझी अशी कल्पना आहे आप्पा की नाईकला फक्त बायकोवर नजर ठेवायची होती. ती एकटे राहते कशी, तिच्याकडे कोण येतं वगैरे माहिती त्याला हवी होती. खास पुरुषी अहंकार व दृष्टिकोन. मला खात्री आहे
त्याची वीराप्पाशी ओळख ज्याने कोणी करून दिली त्याने कम्प्युटर हॅकर म्हणून करून दिली असणार. त्यानंतर या वीराप्पाने नाईक, अस्मिताबाई आणि अथर्व या तिघांनाही कठपुतळ्यांसारखे वापरले आपल्या विकृतीसाठी. आप्पा, ही कीड वेळेवरतीच ठेचली पाहिजे. समर्थक क्षणभर थांबले. त्यांनी डोळे मिटून काहीसा अंदाज घेतला. मला वाटतं आपण जवळ आलोय. वीराप्पा, एका कळकट मजुराला त्यांनी विचारले. त्याने खांदे उडवले. वीराप्पा की दुकान कौनसी है? एका गाळेवाल्याला विचारले. त्यानेही नकारार्थी मान हलवली. लॅपटॉपवाला. समर्थांनी प्रश्नाचा रोख बदलला. त्या सरशी दुकानदाराने समजले या अर्थी मान हलवून खानाखुणा सांगितल्या. त्यानुसार माग काढत आम्ही त्या टपरी वजा गाळ्यापाशी पोहोचलो. गाळ्याच्या उघड्या अरुंद दारातून आतमध्ये आलो. खोलीत सर्वत्र जुने संगणक, लॅपटॉप, कीबोर्ड्स, वायर्स वगैरे पसरलं होतं. अशा जागी जुन्या प्लास्टिकचा, धातूचा एक विशिष्ट वास कायम भरलेला असतो. पण या खोलीत मात्र खाटकाच्या दुकानात असावा तसा कुबट वास पसरला होता. एका कडेला प्लास्टिकच्या खुर्चीवर उघडा, कमरेला लुंगी गुंडाळलेला एक काळा इसम बसला होता. त्याने आमच्याकडं पाहिलं. प्रश्नार्थक भुवया उडवल्या. लॅपटॉप बेकू? समर्थांनी कानडीत सांगितलं. लॅपटॉप हवाय का? त्यावर तो इसम उठून उभा राहिला. आपल्या वर्णविसंगत पिंगट डोळ्यांनी आमच्याकडे बघत तो फिदी फिदी हसला. ऐसा मैं जानता तुम क्यों आया. उस रंडी को बचाने को ना. उसको छोडेगा नहीं. मेरे को मजा आता. तू क्या कर लेगा रे? ए देख. त्याने एका लॅपटॉपवर आपला पंजा ठेवला. माझा क्षणभर डोळ्यांवरती विश्वासच बसला नाही. पण तो लॅपटॉप एखाद्या पाळीव कुत्र्या मांजरासारखा थरथरला, सजीवाप्रमाणे हलला. वीराप्पाने त्या लॅपटॉपवर विकृतपणे बोटे हलवली. त्याच्या चेहऱ्यावर घाणेरडे हसू होते. समर्थांच्या चेहऱ्यावर मला क्षणभर चिंता व खेद यांचे मिश्रण दिसले. मागाहून समजलं की त्या क्षणाला नाईकबाई ऑफिसमध्येच होत्या आणि त्यांनी त्यांच्या कम्प्युटरला हात लावला होता. समर्थांनी क्षणभर डोळे मिटून एक हात वर केला. तो संकेत वीराप्पाला कळला की काय माहिती नाही, पण त्यानेही आपला हात लॅपटॉपवरून उचलला आणि तसाच वर केला. बघता बघता खोली अंधारली. वातावरणात एक अनैसर्गिक थंडावा भरून आला. त्या अर्धवट उजेडात मला दिसलं की आजूबाजूची सारी यंत्रे जनावरांप्रमाणे जागृत झालेली आहेत. वेडी वाकडी धडपडत ती यंत्रे पुढे सरकू लागलीत. वखवकलेल्या शिकारी निशाचरांसारखी गुरगुरत ती आमच्या दिशेला येऊ लागलीत. तुम दोनों वापस जायगा नाही, वीराप्पा जहरी आवाजात बोलला. आप्पा, समर्थांनी किंचित अनिश्चित आवाजात पुकारले. दुसऱ्याच क्षणी त्यांचा निर्णय झाला. इथे माझ्या शेजारी उभा राहा. त्या यंत्रभूतावळीला जागे करण्यासाठी वीराप्पा हेंगाड्या स्वरात काहीतरी पुटपुटत होता. समर्थ मात्र एकटक त्याच्या हलणाऱ्या ओठांकडे बघत होते. अचानक त्या वर्णमालेची लय चुकली. काहीतरी वेगळाच उच्चार झाला की समर्थांनी करवला अन भक्ष्याच्या दिशेने जाणाऱ्या हिंस्र जनावरांना कसली तरी अन्य चाहूल लागावी तसे ते लॅपटॉप, संगणक क्षणभर थबकले आणि पुढच्या क्षणी त्यांचा रोख बदलला. आता ते वीराप्पाच्या दिशेने तडमडत सरकू लागले. ते बघताच त्याची भयाने बोबडीच वळली. या विद्येत जराही चूक चालत नाही हे तो विसरला. जी अघोर विद्या तो अर्धवट शिकला होता त्यानुसार त्याला मंत्रोच्चार मध्ये थांबवताही येत नव्हते आणि पुढले भीतीने आठवतही नव्हते. जी शक्ती जागी झाली होती ती आता आपला बळी घेतल्याशिवाय राहणार नव्हती. समर्थांना एखादा फालतू मांत्रिक समजण्याची घोडचूक वीराप्पाला महागात पडली. काही क्षणांत आमच्या डोळ्यांदेखत ती यंत्रे वीराप्पाला बिलगली. पिराना माशांच्या झुंडीने एखादे जनावर लचके तोडून संपवावे तसे त्या यंत्रांनी वीराप्पाच्या अंगातील रक्ताचा थेंबन शोषून घेतला. आमच्या समोर आता एक भीषण दिसणारे, हाडांवर केवळ कातडे चिकटलेले कलेवर पडले होते. चल आप्पा, झटपट चल. समर्थांनी मला बाहेर काढले. खोली बाहेर येतानाच त्यांनी कुडत्याच्या खिशातून एक रुद्राक्ष काढला आणि तो खोलीत वीराप्पाच्या कलेवरावरती फेकला. आम्ही बाहेर येऊन मार्गस्थ होत नाही तोच पाठीमागे भला मोठा स्फोट झाला. दुसरे दिवशी वृत्तपत्रात बातमी आली.
भंगारवाडीतील एका गाळ्यात शॉर्ट सर्किट होऊन संगणकाच्या बॅटऱ्यांचा जबरदस्त स्फोट झाला आणि त्या आगीत होरपळून गाळे मालक वीराप्पा मूर्ती उमर वर्षे 42 मृत्युमुखी पडला. पुन्हा एकदा श्रीमती अस्मिता नाईक समर्थांच्या समोर बसल्या होत्या. त्या दिवशी ऑफिसमध्ये कम्प्युटरला हात लावताच काय झालं हे त्यांनी कायमचे विसरून जावे असे समर्थांनी त्यांना आग्रहपूर्वक सांगितलं होतं. आज अथर्व अगदी बालसुलभ पद्धतीने चुळबुळ करीत आईला बिलगून बसला होता. मध्येच त्याने आईच्या कानात त्याच्या मते हळूच विचारले, आई, हे कोण आहेत ग? "दे बाळा." एवढे बोलल्यावर त्यांचा गळा कृतज्ञतेने अगदीच दाटून आला. त्या पुढे काही बोलू शकल्या नाहीत. मी किती भाग्यवान आहे. अशा कित्येक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे.